हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी माझा पहिला ब्लॉग बनवत आहे. आज माझ्या घरी पायी दिंडी येत आहे. त्यांच्यासाठी आज मी पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी आज मी खूप लवकर उठली आहे. 4 वाजता उठली. सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली. देवपूजानंतर मी गरम गरम चहा बनवायला ठेवला. देवाला चहाचा नैवेद्य दाखवल्यानंतर चहा पिला आणि माझी पावभाजीची तयारी सुरू केली होती. हे बघा, मी आता पावभाजीसाठी कांदा कापून ठेवलेला आहे, बटाटे उकडत ठेवलेत, शिमला उकडून ठेवली, फ्लॉवर, बीट हे सगळं साहित्य मी उकडून ठेवलेलं आहे. एवढं करता करता मला 5-6 वाजत आले. आलं लसूण पेस्ट सगळी तयारी करून ठेवली. सगळी तयारी झाल्यानंतर मी एक मोठं पातेलं घेतलं, त्यात कांदा परतत ठेवला. मस्त कांदा परतत ठेवल्यानंतर त्यामध्ये कांदा परतल्यानंतर मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकली. लालसर कांदा परतू दिला. छान असं तेल सुटेपर्यंत ही दोन्ही वस्तू परतू दिल्या. नंतर त्यात लाल तिखट टाकलं. लाल तिखट टाकल्यानंतर पूर्ण व्यवस्थित हलवून घेतलं लाल तिखट. त्यानंतर मी पावभाजी मसाला टाकला. त्यामध्ये पावभाजी मसालाही चांगला हलवून घेतला. व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घेतलं. त्यात मी टमाटो पण टाकली होती आधीच, टमॅटो परतून घेतले. त्यानंतर मी फ्लॉवरचं जी हे केली होती प्युरी ती त्यात टाकली, ती हलवून घेतली. त्यानंतर मी शिमला मिरची जी पेस्ट बनवली होती प्युरी ती पण त्यात टाकते. शिमला मिरची टाकली, ती पण व्यवस्थित हलवून घेतली. माझी वहिनी मला मदत करत होती. नंतर बीट टाकलं, तेही मी व्यवस्थित बीट पण हलवून घेतलं व्यवस्थित. सर्व मसाले जी मी प्युरी करून घेतली होती ते सगळे मी त्यात टाकून घेतले. नंतर टमाटो वगैरे, बटाटे, टमॅटोची पुरी पण टाकली, बटाटे सगळे हलवून घेतलं मी. आणि मी पहिल्यांदाच एवढ्या माणसांसाठी पावभाजी बनवत होती. 100 लोकांसाठी ही पावभाजी मी बनवणार होती. त्यामुळं माझीही धाकधूक होती की पावभाजी कशी बनते. पण मी ती पावभाजी एकदम मन लावून बनवली. या माझ्या वहिनीन माझी वहिनी ही माझी जाऊबाई मला मदत करण्यासाठी आल्या होत्या. बघा, आमची गरम गरम पावभाजी तयार झाली. आता आम्ही वाट बघत होतो दिंडीची. माझ्या मुलीने छान रांगोळी वगैरे काढली होती. हे बघा, आला आमचा झेंड्यावाले पहिले असतात. नंतर बाबांचं औक्षण वगैरे केलं, ताईंचे पाय धुतले, औक्षण केलं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात ना. जेव्हा साधू माझ्या घरी येत होते तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटत होता. सर्वजण आले होते. सगळ्या महिला भजन म्हणत होत्या. आमचं घर भजनाने खूप दुमदुमून गेलेलं होतं सर्व. नंतर वाढण्याची तयारी केली सर्वांनी. सर्व मुलांनी वाढण्याला मदत केली. काही दिंडीतल्या मुलांनी, काही आमच्या मुलांनी. हा माझा पुतण्या जयने खूप मदत केली. गोलू पण वाढतोय आमचा. जाऊबाई आवाज देत आहे मला. खूप छान वाटलं. नंतर सगळे पाहुणे गेल्यानंतर आमची चिल्लर पार्टी जेवायला बसली आहे. त्यांना खूप आनंद झाला. पावभाजी म्हटलं त्यांना खूप आवडती. आमचे सर्व फॅमिली पाहुणे गेल्यानंतर जेवायला बसले. सर्वजण बोलले आजची पावभाजी खूप छान झाली. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा.